हाय हॅलो नमस्कार मंडळी, होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर सगळ्यांचे श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुम्हा सर्वांना माहितीच असेल की 10 एप्रिलला स्वामी प्रकट दिवस आहे आणि त्याच दिवसाची आपण सर्व अगदी मनापासून आतुरतेने वाट बघत असतो। तर त्या दिवशी तुम्ही अशा कोणत्या सेवा करू शकता त्या दिवशी म्हणण्यापेक्षा त्या आधीपासून, म्हणजे काही गोष्टी असतात ज्या स्वामींना अतिप्रिय आहेत, अगदी मनापासून आवडतात आणि त्या गोष्टी तुम्ही केल्यात तर स्वामी समर्थ महाराज हे तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाहीत। अशा काही गोष्टी आहेत तर त्या मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ही एकच सेवा करा आणि म्हणजे अशा 4-5 गोष्टी आहेत ज्याच्याने तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करू शकतात। पण अशा ठराविक काही गोष्टी आहेत की त्या ज्या तुम्ही कमी वेळा करा, जास्ती वेळा करा। तुम्ही जितक्या जास्तीत जास्त वेळा कराल तितके जास्तीत जास्त वेळा तुम्हाला फळ मिळेल। तर तुम्हाला माहितीच आहे की पुढच्या महिन्यात म्हणजेच 10 एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे। चैत्र शुद्ध शुक्ल पक्ष 2 या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आपण साजरा करतो। तर त्या दिवसासाठी विशेष अशा सेवा असतात, पण 21 दिवस, 11 दिवस, 7 दिवस आधीपासूनच आपण अशा काही सेवा करू शकतो ज्यामुळे स्वामी समर्थ महाराज हे प्रसन्न होऊ शकतात। तर त्यामध्ये पहिली सेवा ही येते ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत। हे स्वामी समर्थ महाराजांना अत्यंत प्रिय असा ग्रंथ आहे आणि त्याचा तुम्ही संकल्प करून 21 वेळा, 11 वेळा, 7 वेळा, 1 वेळा असं पारायण करू शकता। तुम्ही जितक्या जास्तीत वेळा करू शकता तितकं जास्त चांगलं। त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला जर स्वामींची सेवा करायची इच्छा असेल तर स्वामी चरित्र सारामृत हे पारायण तुम्ही एकदा तरी करा, खरंच खूप चांगले फळ मिळतात याचे। त्यानंतर दुसरी सेवा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र, म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। हा मंत्र तुम्ही 11 माळी जाप करू शकताय, 1 माळ जाप करू शकताय किंवा अखंड जाप सुद्धा करू शकताय। म्हणजे तुम्ही कामात आहात, ऑफिसमध्ये आहात, कुठे आहात, पण तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही मनातल्या मनात तो मंत्र म्हणू शकताय। त्यामुळे तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जर अखंड जापनाम केला ना तर मला निश्चितच असं वाटतं की स्वामी समर्थ तुम्ही जी सेवा करताय ते स्वामी समर्थ महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचेल। त्यामुळे हा मंत्र तुम्ही जितक्या जास्तीत जास्त वेळा तुम्हाला नामस्मरण करता येईल ना तितकं जास्तीत जास्त वेळा करा। तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छिते की माणसाला जर एखाद्या गोष्टीतून बाहेर पडायचं असेल, एखाद्या संकटातनं वगैरे, तर देवापर्यंत जाण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे त्याचं नामस्मरण। ते कोणाचंही असू दे, तर देवाचं नामस्मरण हे खूप 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 पवित्र मानलं जातं। तुम्ही मोठ्या मोठ्या पूजा अर्चा करा, सगळं करा, पण त्याचबरोबर देवाचं नामस्मरण सुद्धा करा। खूप चांगल्या गोष्टी घडतात त्यातनं। आणि स्वामी समर्थांना तर तेवढंच हवं असतं, फक्त स्वामी समर्थ म्हणतात की तू खूप मोठ्या काही गोष्टी केल्या नाहीस तरी चालेल, फक्त माझं नामस्मरण कर, तुझ्या हाकेला ओ द्यायला म्हणजे मी सदैव तुझ्या पाठीशी उभा असतोस। त्यांचं वाक्यच आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे। तर त्यामुळे मला असं वाटतं की स्वामी समर्थ आपल्या पाठीशी उभे राहावेत असं ज्यांना वाटतंय त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचा अखंड नामजप नक्कीच करावा, खूप जास्तीत जास्त प्रमाणात फरक पडतो। त्यानंतर तिसरी सेवा येते तारक मंत्राची। तुम्हाला माहिती आहे की तारक मंत्रामध्ये अनन्यसाधारण शक्ती आहे, ज्या शक्तीमुळे तुम्ही सगळ्या संकटांचा नाश करू शकता। तर तुम्हाला काय करायचं आहे की तारक मंत्राचं पाणी बनवायचं आहे। तुम्हाला माहिती आहे की तारक मंत्राचं पाणी कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तसं तुम्ही करू शकताय। 11 वेळा, 1 वेळा, 21 वेळा, तुम्हाला जितके जास्तीत जास्त वेळा तारक मंत्र म्हणता येईल तितके जास्तीत जास्त वेळा म्हणा। एकदा तारक मंत्र म्हणण्यासाठी 1 मिनिटंसुद्धा लागत नाही, 30-35 सेकंदामध्ये एकदा तारक मंत्र म्हणून होतो। मी तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल हवं तर तारक मंत्राची सेवा। आणि त्यानंतर
तुम्हा सगळ्यांना माहिती असेल की श्री स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचेच अवतार आहेत. तर तुमच्याजवळ जर गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ असेल आणि तुम्हाला गुरुचरित्र पारायण कसं करायचं हे जर माहिती असेल तर गुरुचरित्राचं पारायण नक्कीच करा. किंवा ठराविक असे काही अध्याय असतात, 14वा अध्याय 16वा अध्याय वगैरे असे जे अध्याय असतात ते ठराविक अध्याय तरी वाचा. तर सगळ्यात पहिला सेवा करू शकता तुम्ही स्वामी चरित्र सारामृत, त्यानंतर नामस्मरण, त्यानंतर तारक मंत्राची सेवा आणि गुरुचरित्राचं पारायण. तर तुम्हाला यापैकी जी सेवा जमेल ती सेवा तुम्ही करा. 10 एप्रिलपर्यंत तुम्हाला जी सेवा जशी जमेल तशी करा. तर तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवायला अजिबात विसरू नका, कारण तुमची एक कमेंट पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करत असते. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आवर्जून पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामी सेवा करत राहा आणि स्वतः मस्त राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय बाय.